तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे. गायींना सोडलंय मी जरा. आता ही किती वेळ चरते ती बघू. लय लागली पळापळी करायला तर ह्यांना बांधून टाकायचं. काल पाऊस झाला, आता रान हडकले जरा. आणि आज ती गेली वर खुरपायला तूर. एक बाई आली आपल्यात कामाला, तर तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर गेली ती. आपल्याकडे गाय आहे त्या, आज गायींना बघायचं, बाकीची काय काम असतील ते करायचे. बघा चिंगी बघा किती लांब गेली. आणि ही तर मागे एकटीच लागली चरायला. ती खाली जाणार पाक. चला चला चला, हिला बी घेऊन जातो आता, टाकतो बांधून. अशा रिकाम्या चरत नाही त्या. तर मंडळी, आता गाई सोडल्या, परत त्यांना पाणी पाजावं म्हणलं. पाण्यावर पळतच आल्या. मधल्या टायमात मी पाईपलाईनचं काम करत होतो. पाईप फुटला होता ना. पाईप फुटला म्हणजे ते नीटच करायचं सगळं. तर ते केलं आणि परत म्हटलं आता पाणी पाजावं. ठीक आहे, पाणी पिऊन वर आले. आता बांधून टाकू ह्यांना. आता चला, झालं पाणी पिऊन. सोम्या अडकाडकी होती बघा ह्यांची. चला चला चिंगे चल. एकमेकाच्या दाव्यावर पाय देते ती. पुढची काय थांबते. ए चला गे, बास की आता. तिथंच गोष्ट मळायचंय काय. झाली का सुट्टी? बर. अगं ती पाईप मापात कापला मी. आणि आता हिथं तिथं डायरेक्ट बसवायचा होता. तर ते मध्ये ना थोडा गरम केला मी त्या तिथं मध्ये गरम केला आणि ढकलला. लिचपीच होतं ना तिथं. मग ढकलून इकडं बसवा म्हणलं. तिथं कडू ती पाईप क्वालिटी चांगली नाही का काय पाईपाची, काय माहिती. तिथं फुटलाच पाईप तिथं. आता काय करणार? आता त्याला एमसील लावून टाकायचं वरनं. एवढं मोठं बॉल पडलं आणि त्याला एमसील राहत असतं. राहील की, एमसील राहतं त्याला, काय नाही. हा गाव काम तर नाहीतर मग ती एकट्याने काम केलं असं असतं बघा. मग आता काय करू मी, तू नव्हते इथे. म्हणलं होतं 1-2 दिवस. बरं थांबतो आता. काय करू, एवढं होऊ दे तुझं खुरपान, मग हे सगळं करून नीट का. त्याला इलाज नाही मग. आता झालं का आज करू? किती वेळी झाल्या? दुपारनं 3 लागल्या, सकाळनं 3 लागल्या, दुपारनं 1 लागली. पलीकडे जरा गावात जास्त. असू दे. बर, आज आहे गुरुवार. आज तू बी धरलाय उपवास. गुरुवार धरला, गुरुपौर्णिमेचा उपवास धरलाय. तर आज आता काय करू आपण, चूल फिल पेटू अशी बाहेर पटांगणार. आणि आज का नको? दिवसभर उपाशी आहे. मग तीच की. आणि भाकरी बिकरी करू मस्त पैकी. मला वाटलं तुम्ही असं म्हणताय की आज मी तुला करून खाऊ घालते चुलीवरचं. आईला भाकरी तरी मला जमतले बरं का भाकरी. तरच मला चूल पेटवलेली परवडेल. भाजी मी करतो, तू फक्त सांगायचं काम कर. भाजी मी बनवतो. का भाकरी बी मी जमल बरं का. लय दिवस झाला हातात. सांगू का, सगळं मी करते चुलीवर. आतनं सगळं बाहेर आणून द्यायचं काम आणि न्यायचं काम तुमचं. चालतंय. मी सगळं तुला आतनं बाहेर आणून देतो. इथं दारातच चूल पेटू आपण मस्त. हा तीच की. ही आपली मका हाय, बरी आहे, पण तण झालं याच्यात. एवढी विशेष नाही. गायींना जरी झाली खायला तरी चालतंय. एवढी काय ही नाही. चालू झालं भाज्या काढायला. काढ भाज्या. काय करडी? वा वा वा, करडी आपली गेल्या वर्षीची ह्याच्यातच आली. ह्याच्यातच मी पडलंय सगळं. या असंच सगळं खोडूनच. हा, लय आली ती करडी, मेहनत केल्यामुळे गेली. हा अगं ती चालायचं, ती काय करत खोडून घेतलं का? हा खोडून घेतली. ओखी तर बी आहे बघ. की पानं नुसती. रानभाजी करडी. रानभाजी नाही, रानभाजीच म्हणायचं आता सध्या तरी. रानभाजी जायची सध्या रानभाजी आहे, पण करडी रानभाजी नाही. रानभाजी कशाला म्हणते ती, ज्याचा आपण बीव लावत नाही त्याला. ही पण एक रानभाजी आहे. ही आगाडा नाही, कुंजीर आहे. कुंजीर ही रानभाजीच आहे. रानभाज्या तशा लय आहे त्या. करेल तेवढं कमी जायचं. आपल्याला रोज एखाद दुसरी रानभाजी खायला पाहिजे का. हा करा की, काहीतरी करा. होय, उद्या सकाळ सकाळ. होय, तुझी तयारी असली तर करू उद्या सकाळ सकाळ लवकर. चालतंय की. हाय का? लय निबार नसावी बघ फक्त. ही निबार झाली. ही निबार आहे.
मी बऱ्याच ठिकाणी बघितली होती हो, मला आता बघा की दिसेना. हां सोडायचं का गायींना? हा, गाई गाय घेऊन जायचे ते आपल्याला. गाय इकडे बांधलेलं आहे ते. गायींनाच वैरण करू मग ह्याची. काय आता ह्याच्यात खुरपायचं कवा ती तर लय विचार पडतंय. करून तर ठेवायचं नाही बाबा. नको ना सरळ मग थोडंसं निसवाय. चांगलं राहतंय बरं का, पण उंदरं लय तापते. उंदरण ही आपल्या कुठं जरशी आहे ते जरशांना खाऊ घालते ते. आपल्या गायींना बाद झालं असलंच. झाली काढून. बापूचा डबा होईल सकाळी एवढी सापडली. बरं जाऊ दे. तोंडी लावायला काय डब्याला काय त्याच्या. अजून त्याच्यात जर एखादी मिक्स टाकायची असेल तुला तर कुंजीर घे थोडीफार. घेऊ का? घे म्हणजे सुकी भाजी काय होईल ना एखादी चांगली. गाय सोडू का त्यावर मग? सोडा की. झालं का तुझं? झालं. चला गाय सोडू आता जाऊ. करडीच काढते. तर मंडळी बाहेर काय नाही जमलं पण आता हिनं आतमध्ये स्वयंपाक चालू केला. दिवसभर काम करून जर का परत अजून चुलीवर जर का डोळं दुखून घ्यायचं म्हणलं तर विनाकारण त्रास नको. खेड्यातल्या बायांना ही लय पंचायत असते. त्यात सर्पानं वली झालेली आहे ती सगळी आणि सर्पानं आतमध्ये आणून ठेवलेलं नाही मग ते दुखणार आहे. त्याच्यामुळे हिने विचार केला आता एवढा अब्दुस्तूर आतमध्येच स्वयंपाक बनवावा. चालू आहे भाकरी आता. आज भाजी कशाची करते काय नाही? डाळीची आमटी करते. हिरव्या मिरचीची. हां. मुगाच्या डाळीची हिरवी मिरची आमटी. मुगाची डाळीची. बरं. तर ह्या वर्षी मुगाच्या डाळीबरोबर तुरीची डाळ पण आमच्या जेवणामध्ये ॲड झालेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळेजण आहात. तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं की तुरीची डाळ तुमची एक नंबर आहे, अजिबात पित्त होत नाही. पण मी पण चालू केलं ते खायला. काटवटीतली भाकर. भाजीला तर एकदम फोडणी तर एकदम ठसका निभार लागला बाबा. चला भाकरी झाल्या. भाजीची वाट बघत होतो. भाजी पण मस्त झाली. ठसका अजून आहे. ज्वारीची भाकर, मुगाच्या डाळीचं आमटी आणि ही आपल्या हे हुलग्याचं उसळ आणि तोंडी लावायला आपल्याला आहे करडीची भाजी हिरवीगार. भात पण आहे नंतर. चला तुझ्या आवडीचं जेवण आज. भात पण आहे. भात म्हणलं की दोघं खुश. असू द्या. ठसका लय बेकार लागला. भाजीला फोडणी जरा. फोडणीचा लय कडक बसली बाबा फोडणी. डोकं झणाणलं सगळं. कारण मंडळी सगळ्यांनी जेवायला जेवण करून घेऊ आता.